आधीच हवालदिल झालेला शेतकरी आकाशाकडे टक लावून त्याच्या शेतीसाठी आभाळ फाटण्याची वाट पाहत उभा आहे. जून महिना म्हटलं की मान्सूनचं आगमन. या मान्सूनचं आगमन जरी झालेलं असलं तरी आता हा मान्सून हरवलेला आहे आणि पाऊस हा थांबलेला आहे. यामागची नेमकी प्रमुख कारणे काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत. सो निश्चितच शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. मान्सून हरवला, पाऊस का थांबला हेच आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग महत्वाचा भाग आहे. त्याच अनुषंगाने या पुस्तकामध्ये मी मार्गदर्शन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. निश्चितच मुख्य परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारं हे पुस्तक आहे. तुम्ही मार्केटमधून परचेस करून घेऊ शकता. चला आता आपण बातमी बघूया. जून 2026 मध्ये मान्सून हा चर्चेत का आहे. तुम्हाला माहित आहे की केरळमध्ये मान्सूनचं आगमन होत असतं. यावर्षीही 4 जून 2026 रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आपल्याला दिसून आलं. प्रारंभी त्यामध्ये चांगली प्रगती झाल्यानंतर मान्सूनची गती ही अचानक मंदावली आणि तोच इम्पॅक्ट सध्या आपल्या भारतावर आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रावर होताना दिसून येत आहे. देशातील अनेक भागांमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे. आता हा किती कमी पाऊस झालेला आहे याची सुद्धा आकडेवारी आपण समोर बघणार आहोत. सोबतच काय की हवामान विभागाने म्हणजे अर्थातच आयएमडीने जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये या पर्जन्यामध्ये लक्षणीय तूट दर्शवलेली आहे. ही तूट किती आहे ही सुद्धा आपण बघणार आहोत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेरणीचं जे संकट आहे आणि सोबत जे काही जलसाठे आहे त्याबाबत सुद्धा मोठी चिंता निर्माण झालेली आहे. मोठा प्रश्न त्यावर तयार झालेला आहे. आणि हे संकट आता मग आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे याची सुद्धा आपल्याला काळजी करणं अपेक्षित आहे. बघा आता पावसाची स्थिती जर आपण जून 2026 ची जर काही आकडेवारी बघितली तर त्यामध्ये पर्जन्य तूट किती झाली हे आपल्या लक्षात येईल. ही जी तूट आहे 4 जून ते 15 जूनच्या कालावधीतील आपण बघणार आहोत. आता बघा प्रत्यक्ष पाऊस जो झालेला आहे तो झालेला आहे 19.2 मिमी. म्हणजे याचाच अर्थ काय की 19.2 लिटर. कुठे झालेला आहे इतका पाऊस, तर आपण जर असं 1 किलोमीटर चालत गेलो सर्व दिशेने, ठीक आहे, 1 किलोमीटर सगळे दिशेने चालत गेलो आणि तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये फक्त 19.2 लिटर इतकाच पाऊस पडलेला आहे. ठीक आहे, सो इतकं पावसाचं प्रमाण झालेलं आहे. पण जो अपेक्षित पाऊस पडणं होतं तर याच रिजन मध्ये अपेक्षित पाऊस जो पडायला पाहिजे होता तो पडायला पाहिजे होता 53.7 लिटर. म्हणजे आता हा आकडा तुमच्या लक्षात आलेला असेल की किती कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. आपण जर देशभरातली जर गोष्ट विचारात घेतली तर जवळपास 64% पर्जन्य तूट यामध्ये नोंदवली गेलेली आहे. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय, तर जो एकूण 100 पाऊस पडायला पाहिजे होता, ठीक आहे, किती पडायला पाहिजे होता, 100 जर पाऊस पडायला पाहिजे होता तर त्यापैकी फक्त 36 पाऊस पडलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ 64% पर्जन्य तूट. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हा आकडा दिसून येतो. मध्य भारत, पश्चिम भारत आणि दख्खन पठारावरील अनेक भाग यामध्ये प्रभावित झालेले आहे. या मॅप मध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो महाराष्ट्र आहे तो आपल्याला डेंजर झोन मध्ये दिसून येतो, रेड झोन मध्ये दिसून येतो. याचं कारण काय की देशभरात जर 64% पर्जन्य तूट असेल तर तीच तूट महाराष्ट्रात 75 ते 79% आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून हा रिजन तुम्हाला रेड झालेला दिसून येतो. याचं कारण काय, तर महाराष्ट्रात जो पाऊस येतो तो अरबी समुद्रावरून येतो आणि मान्सूनचे जे वारे आहेत ते अरबी समुद्रावरून इकडे महाराष्ट्राकडे घेऊन येतात. सो हे एक आपल्याला प्रमुख त्यामध्ये म्हणता येईल. मुख्य निरीक्षण जर आपण बघितलं तर मान्सून दाखल झालेला आहे परंतु त्याची जी सक्रियता आहे ती कमकुवत राहिलेली आहे. आणि ही सध्या आपल्याला पावसाची स्थिती, मान्सूनची स्थिती पहिल्या पंधरवाड्यात दिसून येत आहे. आता मान्सून मंदावण्याची मग प्रमुख कारणे काय आहेत, का हा मान्सून अचानक मंदावलेला आहे. सो याची काही हवामानशास्त्रीय आपण कारणे बघून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकी कारणे काय आहेत. तर सर्वात महत्वाचं तर कमकुवत मान्सून प्रवाह. मान्सून येण्यासाठी मान्सूनचा प्रवाह स्ट्रॉंग असणं खूप जास्त महत्वाचं असतं. अरबी समुद्रावरून वारे आपल्याला या ठिकाणी येत असतात. केरळमध्ये दाखल होतो हा मान्सून, मग असा पुढे वरती 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 सरकत जातो आणि मग आपल्या महाराष्ट्रात येऊन पोहोचतो. मग पुढे तो गुजरात वगैरे किंवा त्या वरच्या दिशेने गेलेला आपल्याला दिसून येतो. तर आता बघा अरबी समुद्रातून येणारा जो ओलसर वाऱ्यांचा प्रवाह आहे, बघा समुद्र म्हटलं तर तिथे आपल्याला आर्द्रता दिसून येईल आणि तीच आर्द्रता मग हे जे वारे आहेत ते घेऊन येतात. परंतु या वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये
सक्रियता जी आहे ती कमी स्वरूपात पाहायला मिळालेली आहे आणि म्हणूनच मान्सूनचा प्रवाह आपल्याला अचानक मंदावलेला दिसून येतो. कारण नंबर 2 काय आहे तर कोरड्या हवेचा प्रभाव. आता ही कोरडी हवा कुठून येते? जसं की इराण वगैरे जो भाग राहिलेला आहे म्हणजे पाकिस्तानच्या समोर इकडले जे काही रिजन राहिलेले आहे, सो या भागामधून तिकडे जे काय वाळवंट वगैरे आपल्याला दिसून येतात, सो त्यावरून वारे वाहत येतात आणि हे वारे वाहत आलेल्यामुळे इथे बघा पश्चिम आशिया आहे, ठीक आहे. सो हे वारे वाहत आल्यामुळे इथे काय आहे, हे वारे कोरडे असतात एकतर आणि दुसरी गोष्ट काय तर गरम असतात, ठीक आहे. सो हे जे कोरडे आणि गरम वारे काय म्हणतात वाहत आलेले जे आलेले आहे, सो हे अरबी समुद्रावरून येणारे जे ओलसर वारे आहे, या वाऱ्यामध्ये हे गरम आणि कोरडे वारे काय होतात मिक्स होतात, याची ऍडिशन होते आणि त्यामुळे जे ढगांची निर्मिती आहे ती व्यवस्थित प्रमाणात आपल्याला झालेली दिसून येत नाही आणि हे एक महत्वाचं कारण सुद्धा यामध्ये आपल्याला इन्क्लूड करावं लागेल. त्यानंतर काय की कमकुवत सोमाली जेट. आता हा सोमाली जेट काय आहे तर अरबी समुद्रातून आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता कमी करणे हे सोमाली जेटनं आपल्याला दाखवून दिलेला आहे. याचाच अर्थ काय, हा बघा इथे तुम्हाला आफ्रिकाचा जो खंड आहे, आफ्रिका खंड दिसून येत असेल. इकडे सोमालिया नावाचा देश आहे. इकडून जे वारे आहे ते वारे आपल्या भारताकडे येत असतात. आता तुम्ही इथे कसं लक्षात घ्या की भारत म्हणजे हे शेती आहे, ठीक आहे, ही शेती आहे आणि हा जो अरबी समुद्र आहे ही तुम्ही म्हणा पाण्याची टाकी आहे, ठीक आहे. अरबी समुद्र म्हणजे पाण्याची टाकी आहे आणि सोमाली जेट म्हणजे काय तर ही एक आपल्याला काय म्हणता येईल पाईपलाईन आहे, ठीक आहे. यामधून तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की या सोमाली जेटचं काय महत्व आहे. ते ऍज अ पाईपलाईन सारखं काम करतं आणि जो पाऊस आहे तो आपल्या भारताकडे या पाण्याच्या टाकीतून म्हणजे अर्थातच अरबी समुद्राकडून भारताकडे घेऊन येत असतो. तो यामध्ये वाऱ्याची तीव्रता कमी झाली असल्यामुळे वारा त्या दिशेने पुढे सरकलेला नाहीये. सो कमकुवत सोमाली जेट हे एक कारण. त्यानंतर काय की तटस्थ इंडियन ओशन डायपोल म्हणजे अर्थात काय की मान्सूनला पूरक महासागरीय परिस्थिती अनुपस्थित झालेली आपल्याला दिसून येत आहे. याचाच अर्थ काय तटस्थ आयओडीची स्थिती. आपल्याकडे 3 आयओडीची स्थिती असतात म्हणजे एक असतं पॉझिटिव्ह, एक असतं निगेटिव्ह आणि एक असतं न्यूट्रल. तर सध्या ही न्यूट्रल स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. न्यूट्रल स्थितीमध्ये काय होतं की जो आपला हिंदी महासागर आहे त्यामध्ये थंड पाणी आणि उबदार पाणी जे आहे ते आपल्याला जवळपास सारख्या प्रमाणात पाहायला मिळतं. यामुळे काय होतं की जो वाऱ्याचं जे हे आहे स्ट्रक्चर आहे तो जो काही फेनॉमिना आहे तो वेल डेव्हलप होताना दिसून येत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की हाय प्रेशर टू लो प्रेशर कडे हे वारे वाहत असतात आणि अशी स्थिती जर असेल तर मग ते वारे आपल्या भारतावर आलेले दिसून येतात. पण या आयओडीमुळे तटस्थ आयओडीमुळे ती परिस्थिती तयार झालेली नाही. सो आय होप ही थोडीशी टेक्निकल कारण आहे पण तुमच्या लक्षात आलेली असेल. आता मधात तुम्ही एक चर्चेमध्ये ऐकलेला असेल अल निनो सक्रिय झालेला आहे त्यामुळे आता भारतावर किंवा जो मान्सून आहे त्यावर प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळे भारतात यावर्षी खूप कमी पाऊस पडणार आहे. तर बघा आता अल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरातील म्हणजे जो काही पॅसिफिक महासागर आहे तिथलं पृष्ठभागीय पाणी सरासरीपेक्षा काय होतं उष्ण होतं, अधिक उबदार होतं आणि जागतिक वातावरणीय परिसंरचनात बदल घडवून आणतो. म्हणजे अर्थात काय तर हा तुम्हाला जो पॅसिफिक महासागर दिसतोय, ठीक आहे, हा ऑस्ट्रेलिया वगैरे आहे, इथे इंडोनेशिया वगैरे आहे. जनरली काय होतं की हा जो उबदार प्रवाह आहे हा आपल्याला इथे दिसून येतो. पण जेव्हा अल निनो सक्रिय होतो तर हाच इथचा जो प्रवाह आहे म्हणजे जे काही पृष्ठभागीय पाणी आहे ते गरम झालेलं असतं आणि हे इकडे आपल्याला अमेरिका खंड म्हणजे हा जो साऊथ अमेरिका आहे या खंडाच्या दिशेने सरकलेला दिसून येतो आणि म्हणूनच ही जी वातावरणीय परिसंरचना आहे त्यामध्ये बदल घडून आलेला दिसतो आणि याचाच इम्पॅक्ट आपल्या भारतीय मान्सूनवर होतो आणि त्यामध्ये तो प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. प्रतिकूल म्हणजे प्रतिकूल, अनुकूल नाही, ठीक आहे. अनुकूल असता तर चांगलं असतं, हा प्रतिकूल आपल्याला परिणाम होताना दिसून येत आहे. आता जून 2026चा जर आपण संदर्भ बघितला तर हवामान तज्ञांनी जे काही सांगितलेलं आहे त्यांचं जे लक्षात आलेलं आहे तर उच्च तापमानामुळे वातावरणातील स्थिरता ही वाढलेली आहे आणि पर्जन्य निर्मितीची प्रक्रिया ही काही प्रमाणात मग प्रभावित झालेली आहे, ठीक आहे. तो बघा जेव्हा अल निनो सक्रिय होतो तर तो भारतासाठी तितकासा सोयीस्कर नसतो. सामान्य जर परिस्थिती असली तर काय म्हणता येईल आपल्याला जो मान्सून आहे तो आपल्याला चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळतो, पाऊस चांगला पडतो. पण हा अल निनो सक्रिय झाल्यामुळे हे जे इकडलं पाणी जे इकडे पुढे साऊथ अमेरिका जो आहे त्या ज्या खंडाच्या दिशेने जमा झाल्यामुळे वातावरणावर फरक पडतो, हवेचा जो प्रवाह असतो त्यावर फरक पडतो आणि त्यामुळे कमजोर मान्सून कमी पाऊस घेऊन येतो आणि हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. हे एकमेव कारण नाही पण हे एक महत्वाचं कारण आहे, ठीक आहे.
त्यानंतर बघा, समुद्रपृष्ठ तापमानातील बदल होतात, वायू प्रवाहात बदल होतो आणि त्यामुळे जी आर्द्रता आहे, जी या समुद्रावरून किंवा अरबी समुद्रावरून भारताकडे यायला पाहिजे, ती आर्द्रता आपल्याला कमी झालेली दिसते आणि वातावरणातील स्थिरता एकूणच वाढलेली दिसते. सो हे सर्व घटक मिळून काय आहे, याच्या सक्रियतेवर परिणाम करणारे घटक आहे असं आपल्याला दिसून येतं. आता तुम्हाला ही कारणे समजून गेलेली आहे, पण हे आपण मुख्य चर्चेसाठी का घेतलेलं आहे, तर याचे होणारे परिणाम, हे परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रामुख्याने भारतीय शेतीवर याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. मग ते तुमचं दुबार पेरणीचं संकट असेल, तिबार पेरणीचं संकट असेल, जलसाठे असेल आणि त्यामुळे एकूणच जी काही अर्थव्यवस्था आहे त्याला सुद्धा याचा फटका बसतो. खरीप पिकांच्या पेरणीत विलंब होताना आपल्याला दिसत आहे, अजूनही पेरण्या झालेल्या नाही आहे. मग तुमचा भात, सोयाबीन, कापूस, मका आणि डाळींच्या लागवडीवर याचा परिणाम झालेला आपल्याला म्हणता येईल. दुसरं काय, तर जलसाठे, जे काही धरणं आहे, जलसाठे आहे, पाणी साठे आहे, त्यावर दबाव तयार झालेला आहे आणि यामुळे जी सिंचन व्यवस्था आहे ती सुद्धा परिणाम, म्हणजे त्या सिंचन व्यवस्थेवर सुद्धा परिणाम झालेला आहे. जे जे काही जलसाठे आहे, ठीक आहे, जे काही जलाशय आहे त्याच्या टक्केवारीतलं प्रमाण हे खूपच कमी आहे आणि पुण्यामध्ये 12-13% आसपास हे फक्त जलसाठे आपल्याला भरलेले दिसून येत आहे. ठीक आहे, मागच्या वर्षी जे काही जलसाठे 28% आपल्याला दिसून येत होते ते आता फक्त 23% आसपास दिसून येत आहे. सो हे सुद्धा जलसाठ्यांवर एक संकट तयार झालेलं आहे. आणि कृषी उत्पादन घटण्याची शक्यता, जर वेळेवर पेरणी झाली नाही, वेळेवर जर पीक निघालेलं नाही, तर त्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे कृषी उत्पादन आहे त्यामध्ये घट दिसून येईल, अन्नधान्य महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि मग याचा जो महत्वाचा परिणाम आहे तो ग्रामीण व्यवस्थेवर किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. तो हा मान्सूनचा एकूणच प्रभाव आपल्या भारतावर कसा होतो, विशेषतः महाराष्ट्रावर कसा होतो, याची कारणे काय आहेत, हे आपण सर्व गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं या विषयावर, तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये निश्चितच तुम्ही सांगू शकता. आपण तिथे सुद्धा चर्चा करूयात. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, हा प्रश्न नीट वाचून याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी ही अवेलेबल आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला जर काही गायडन्स हवे असेल, निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बरंच काही. हा QR कोड स्कॅन करा आणि एऑनसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सोबतच मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, निश्चितच तुम्ही तिथे सुद्धा व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला निश्चितच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.